हॅलो स्टुडंट, कसे आहात? आज आपण मल्टिप्लिकेशन आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटर एक्सपांड द फॉलोइंग संक्षिप्त रूप द्या हे पाहणार आहोत. हे 10वीला पण आहे. या ठिकाणी 4 मल्टिप्लाय 10⁻⁻6 अपॉन इथे 1 मल्टिप्लाय 10⁻⁻12 असं घातांकाचा नियम 12वीला पण आहे गणित सोडवताना फिजिक्समध्ये. कशात आहे? फिजिक्समध्ये. आता इथे कसं आहे, हे वरती घ्यायचे. कसे घ्यायचे? वरती 4 गुणिले 10चा घातांक वजा 6 आहे. आता हे 1 याचा घातांक वजा r असेल तर घातांकाचा नियम काय आहे? प्लस r होतं का नाही? एचा घातांक वजा r असेल तर एचा घातांक प्लस r होतं. म्हणजेच आता मल्टिप्लाय 1ने काय कुठेही गुणलं तर एकाचा काही फरक होत नाही. 10 वरती घेतले तर 10चा घातांक +2 होणार. 10चा घातांक काय होणार? +2. म्हणजेच काय? 4 गुणिले 10चा घातांक पाया किती? -6 आणि +2 बरोबर काय होईल? 4 गुणिले -6 आणि +2 किती होतात? -4. म्हणजेच 10चा घातांक -4 हे उत्तर आलं. कळलं प्रत्येकाला? अशा प्रकारचं फिजिक्समध्ये उदाहरण आहे. सॉल्व दी फॉलोइंग एक्झरसाइज. बरोबर? पान नंबर 47 का काहीतरी आहे मध्ये फिजिक्समध्ये. बघा, 7वीचा घातांकाचे नियम आपल्याला 12वीला उपयोगी येतात. 7वीचे नियम 12वीला, 8वीचे नियम 11वी 10वी असे येतात. आता दुसरं घेऊ आपण. समजलं प्रत्येकाला? ओके. पुढचं आता एक 3.4 मल्टिप्लाय या ठिकाणी 1.7 अपॉन 6.8. आता असं डिसिमल पॉईंटचं असेल तर हे जे डिसिमल पॉईंट आहे हे तुम्हाला मी करून दाखवतो कसं होतं ते. आता हे कसं होणार आहे? बरोबर 34/10 आहे की नाही? मल्टिप्लाय किती? 17/10. 17/10 आणि परत याला काय? भागिले 68 किती? 10. बघा हे कसं झालं. कळलं की नाही? म्हणजेच आता या ठिकाणी काय होईल? 34 गुणिले 17 किती? 34 गुणिले 17 भागिले किती? 100. 100. आता इथं भागिले, इथं काय भागिले तर इथं व्यस्त होईल. याचा व्यस्त माहिती आहे ना तुम्हाला? 10/68. रेसिप्रोकल हे बघा 2/5. रेसिप्रोकल काय याचा? रेसिप्रोकल 5/2. मॅथ कसं असतं, प्रत्येक पाया जर पक्का असेल तर मॅथ तुम्हाला सोडवता येतं. बरोबर? म्हणजेच 5/2. आता याचा रेसिप्रोकल काय झाला? 10/60 68. बरोबर ना? 10/68. आता तुम्हाला अतिसंक्षिप्त रूप देता येतं. मी तुम्हाला सांगितलं 0 गेला. डिसिमल पॉईंटमध्ये पण करता येईल. बरोबर? आता 17च्या पाड्यामध्ये, आता पाडे तुमचं तर टेबल महत्त्वाचे आहेत. 7 1 जार 7, 7 4 जार 38, 17 1 17, 17 चौक 68. आता याला बाकी 4 भाग जाणार नाही, याला 2 भाग जाईल.
बे दुने 4 आणि बे 17 दुने 34, बरोबर नाही? बे एक बे, बे 7 14. आता वरती याला भाग जाईल का? नाही जाणार. म्हणजेच आता काय राहिलं या ठिकाणी 17, 17 एक 17 आणि 10 दुने 20. 20ने भाग जाईल याला. मग तुम्हाला डिसिमलमध्ये जर उत्तर आणायचं असेल तर 17/20 असं फिजिक्समध्ये उदाहरणं आहेत. असं करावंच लागेल तुम्हाला, किंवा लॉग टेबलने करावं लागेल. याचा लॉग घेऊन मायनस याचा लॉग आणि नंतर अँटी लॉग. त्याच्यापेक्षा हे फटकन होईल. 20 मोठे का 17? 20 मोठे म्हणजे 0 पॉईंट, म्हणजे 17वर डायरेक्ट 0 दिला. 20 8 160 आहे की नाही? 0 राहिला 1 0, वरून घेतला 0, जर गेला ना भाग 20 5 100, म्हणजे फटकन हे आन्सर आलं. तर हे फिजिक्समध्ये असे 10चा घातांक, नंतर डिसिमल पॉईंट, लॉग टेबलने पण सोडवता येतं, परंतु वेळ लागतो. लॉग पाहायचा आणि मग त्याचा लॉग मायनस करायचा आणि मग त्याचा अँटी लॉग आणि मग त्याचा डिसिमल पॉईंट घ्यायचा. त्याच्यापेक्षा हे फटकन होऊन जाईल. कळलं? आणि हे असं उदाहरण उजव्या बाजूला सोडून द्यायचं. ओके, थँक्यू, बाय.